सर्वांनी लक्ष द्या. स्पर्धा परीक्षेची आपण तयारी करत असताना तुम्हाला सामान्य ज्ञानामध्ये बरेच प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञानामध्ये तुम्हाला असे प्रश्न असतात की जे भारतीय सौर वर्षातील महिने आहेत त्या महिन्यांमध्ये जे आपण सण साजरे करतो ते कोणते येतात याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. हमखास एखादा तरी प्रश्न येतो. त्यासाठी तुम्हाला मी काही ट्रिक सांगणार आहे लक्षात ठेवण्यासाठी. तर बघा, पहिला महिना आहे की चैत्र महिन्यात कोणकोणते सण येतात. तर आपण लक्षात ठेवा, चैत्र महिन्यामध्ये गुढीपाडवा असतो, रामनवमी असते, हनुमान जयंती आणि महावीर जयंती हे 4 सण हे चैत्र महिन्यामध्ये येतात. तर हे लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला एक ट्रिक आहे. ती ट्रिक कोणती आहे चैत्र महिन्यामध्ये? तर बघा, लक्षात ठेवा, चैत्रात म्हणजे चैत्र महिन्यात, चैत्रात राम व हनुमान, राम म्हणजे रामनवमी, हनुमान म्हणजे हनुमान जयंती, हे महावीर म्हणजे महावीर जयंती, हे गुढी घेऊन पळाले, गुढी म्हणजे गुढीपाडवा. बघा, चैत्रात राम व हनुमान हे महावीर गुढी घेऊन पळाले. असे लक्षात काय ठेवायचे, चैत्र महिन्यात येणारे सण कोणते? 4 आहेत चैत्रामध्ये: रामनवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती, गुढीपाडवा. ठीक आहे. असंच पुढचं वैशाख महिन्यात येणारे सण कोणकोणते? तर बघा, वैशाख महिन्यामध्ये 3 सण येतात: शिवजयंती, अक्षय तृतीया आणि बुद्ध पौर्णिमा. तर हे लक्षात कसे ठेवायचे यासाठी बघा ट्रिक सांगतो इथं. वैशाख महिन्यात येणारे सण ट्रिक लक्षात ठेवा. वैशाखात, कशामध्ये? वैशाखात शिवरायांनी म्हणजे शिवजयंती, शिवरायांनी अक्षयला म्हणजे अक्षय तृतीया, अक्षयला बुद्धी दिली. काय दिली? बुद्धी दिली, म्हणजे बुद्ध पौर्णिमा. याच्यामध्ये या ट्रिक मध्ये हे 3 सण आहेत. पुढच्या महिन्यातले सण बघा, ज्येष्ठ महिन्यात येणारे सण. तर ज्येष्ठ महिन्यामध्ये फक्त एकच सण येतो, तो म्हणजे वटपौर्णिमा. मग लक्षात ठेवा कसं की ज्येष्ठ वटपौर्णिमा आली म्हणजे ज्येष्ठ म्हणजे मोठी, ज्येष्ठ वटपौर्णिमा आली. ठीक आहे. पुढच्या नंतर ज्येष्ठ महिन्यानंतर कोणता सण आहे? आषाढ महिना आहे. आषाढ महिन्यामध्ये सण कोणते येतात बघा? आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमा, 2 सण येतात आषाढ महिन्यामध्ये: आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमा. हे कशा लक्षात ठेवा? आषाढी एकादशीला गुरु आले. कोणत्या दिवशी? आषाढी एकादशीला गुरु आले. आषाढी एकादशी म्हणजे तो सणच आहे आषाढी एकादशी. पंढरपूरला विठ्ठलाची मोठी काय असते? एकादशीला वारी जाते. नंतर गुरुपौर्णिमा, गुरु आले. श्रावण महिन्यात येणारे सण. श्रावण महिन्यात कोणते सण येतात बघा? गोपाळकाला, श्रीकृष्ण जन्माष्टमी, बैलपोळा, मंगळागौर, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन. एवढे सण आता येतात. हे लक्षात कशी ठेवणार आपण? यासाठी बघा, श्रावण महिन्यामध्ये येणारे सण असे लक्षात ठेवा. श्रावणात गोपाळ कृष्णाच्या बैलाने नागापासून मंगळागौर नारीची रक्षा केली. बघा, श्रावण महिन्यामध्ये गोपाळ कृष्णाच्या बैलाने, गोपाळ कृष्णाला आपण म्हणतो, त्याच्या बैलाने नागापासून म्हणजे नागपंचमी, मंगळागौर सणच आहे, नारीची नारळी पौर्णिमा, रक्षा केली रक्षाबंधन. एवढे सण आहेत बघा. गोपाळकाला, कृष्ण जन्माष्टमी, बैलपोळा, नागपंचमी, मंगळागौर, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन. एवढे सण आपण या पद्धतीने लक्षात ठेवू शकतो. पुढचा भाद्रपद महिन्यात येणारे सण कोणते आहेत बघा? भाद्रपद महिन्यामध्ये हरतालिका, गणेश चतुर्थी, ऋषीपंचमी, गौरी पूजन, अनंत चतुर्थी. आता हे कसे लक्षात ठेवणार? भाद्रपद महिन्यात येणारे सण. भाद्रपदात गौरी गणपतीने अनंत ऋषींना हरवले. बघा, भाद्रपद महिन्यामध्ये गौरी गणपती, गौरी पूजन, गणपती,
गणेश जयंती, गणेश चतुर्थी, अनंत चतुर्थी, ऋषींना ऋषी पंचमी, हरवले म्हणजे हरतालिका. या पद्धतीनं भाद्रपद महिन्यात येणारे सण आहेत. भाद्रपदात गौरी गणपतीने अनंत ऋषींना हरवले. भाद्रपद महिन्यात गौरी गणपती, गौरी पूजन आहे, गणेश चतुर्थी आहे, अनंत चतुर्थी आहे, ऋषी पंचमी आहे, हरतालिका आहेत. हे भाद्रपद महिन्यात येणारे सण. अश्विन महिन्यात येणारे सण कोणते आहेत? अश्विन महिन्यात येणारे सण बघा, घटस्थापना, दसरा, कोजागिरी पौर्णिमा, वसुबारस, नरक चतुर्थी आणि लक्ष्मीपूजन. एवढे सण येतात कधी? अश्विन महिन्यात. घटस्थापना, दसरा, कोजागिरी पौर्णिमा, वसुबारस, नरक चतुर्थी, लक्ष्मीपूजन. आता हे कसे लक्षात ठेवूया आपण? तर यासाठी एक ट्रिक आहे बघा. काय? अश्विनने दिवाळीत, अश्विन म्हणजे अश्विन महिन्यामध्ये, दिवाळीमध्ये 9 म्हणजे नवरात्र, 10 दसरा, घोटात घटस्थापना, कोजागिरी पौर्णिमा, दूध पिले. अश्विनने दिवाळीत 9-10 घोटात कोजागिरीचे दूध पिले. घोट घेतो आपण, 9-10 घोटामध्ये काय केलं? दूध पिलं. हे अश्विन महिन्यात येणारे सण आहेत, असे लक्षात ठेवा. पुढे काय आहे? कार्तिक महिन्यात येणारे सण. कार्तिक महिन्यामध्ये कोणकोणते सण येतात? बलिप्रतिपदा, भाऊबीज, कार्तिक एकादशी, तुलसी विवाह, त्रिपुरारी पौर्णिमा. आता हे कसे लक्षात ठेवायचे? तर बघा, कार्तिक महिन्यात येणारे सण कसे आहेत ते लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक आहे. कार्तिक बाहुबलीने तुळशी लग्नाला 3 पुऱ्या खाल्ल्या. किती पुऱ्या खाल्ल्या? 3 पुऱ्या खाल्ल्या. कोणी खाल्ल्या? कार्तिक बाहुबलीने. कार्तिक महिन्यामध्ये बाहुबली म्हणजे काय? बाहुबली म्हणजे कोणता सण आहे? बलिप्रतिपदा. बली म्हणजे काय? बळी, बलिप्रतिपदा आपण म्हणतो ना. मग इथं बाहुबलीने तुळशी लग्नाला, तुळशी लग्न असतात, तुलसी विवाह, 3 पुऱ्या खाल्ल्या. त्रिपुरारी, 3 पुऱ्यावरून त्रिपुरारी, 3 पुऱ्या खाल्ल्या. हे कार्तिक महिन्यात येणारे सण आहेत. पुढे कोणता महिना आहे? मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारे सण बघा. देव दिवाळी आणि दत्त जयंती हे 2 सण येतात. देव दिवाळी आणि दत्त जयंती. हे कसे लक्षात ठेवायचे? हे असे लक्षात ठेवायचे, मार्गात देवदत्त आले. मार्गात म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात कोण आले? देव दत्त. देव म्हणजे देव दिवाळी आणि दत्त जयंती. मार्गात देवदत्त आले म्हणजे तुम्हाला महिना पण लक्षात राहतोय आणि सण पण लक्षात राहत आहे. पुढचा महिना आहे पौष महिना. पौष महिन्यात कोणता सण येतो? तर मकर संक्रांत. एवढा एकच सण येतो, मकर संक्रांत. तो कसा लक्षात ठेवायचा? तर आपल्याला तो एक सण असल्यामुळं पौष मध्ये मकर संक्रांत येतो, हा लक्षात ठेवा. आता नंतरचा माघ महिन्यात कोणते सण येतात? तर गणेश जयंती, दास नवमी आणि महाशिवरात्री हे 3 सण येतात. कोणकोणते? गणेश जयंती, दास नवमी, महाशिवरात्री. आता हे कसे लक्षात ठेवूया? यासाठी बघा ट्रिक आहे. माघे महाशिवाचा गणेश दास झाला. माघे महाशिवाचा गणेश दास झाला म्हणजे कोणते? माघ महिन्यामध्ये महाशिवरात्री, गणेश जयंती आणि दास नवमी हे 3 सण येतात माघ महिन्यामध्ये. आता शेवटचा आहे फाल्गुन महिना. फाल्गुन महिन्यामध्ये काय येतात बघा सण? फाल्गुन महिन्यामध्ये येणारे सण होळी, रंगपंचमी, धुलीवंदन आणि गुड फ्रायडे. आता हे 4 सण कसे लक्षात ठेवायचे? तर बघा, फाल्गुन महिन्यात गुड फ्रायडेला रंगांची धुलीवंदन करून होळी केली. बघा, फाल्गुन महिन्यात गुड फ्रायडेला रंगांची धुलीवंदन करून होळी केली. या पद्धतीने तुम्ही सर्व काय करू शकता? पाठांतर करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.